संत गाडगे बाबा हे ज्या गावामध्ये जात असत त्या गावामध्ये अगोदर संपूर्ण परिसर स्वच्छ करत असत आणि त्याच गावामध्ये रात्री परत कीर्तन करून लोकांमध्ये त्या ठिकाणी स्वच्छतेबद्दल, त्याचबरोबर माणुसकी असेल, त्याचबरोबर अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती इत्यादींच्या बाबतीमध्ये जनजागृती करण्याचं कार्य करत होते. आणि अशा या थोर संतांची आज पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण विद्यालयामध्ये एकत्र जमलेलो आहोत. उपस्थित सर्वच शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री नागणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्याध्यापक साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करावा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माननीय श्री चव्हाण सर यांचा सत्कार विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री पवार देवी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री पवार सर यांचाही सत्कार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देशमुख साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक श्री नागणे सर यांचाही सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री देशमुख साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संत गाडगे बाबा यांच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी किंवा आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री चव्हाणजी सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावरती आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज आपण संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. आपण वर्षभर वेगवेगळ्या महान व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण विद्यालयामध्ये उत्साहाने साजरा करत असतो. हा कार्यक्रम साजरा करण्यामागचा उद्देश हाच असतो की या महान विभूतींचे जे विचार आहेत, त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावं आणि त्या कार्यातून आपल्याला काही प्रेरणा मिळावी, त्या प्रकारचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारावेत आणि आपल्या हातून ही आपल्या देश सेवेचं, समाजाप्रती असणारं जे काही आपलं कर्तव्य ते आपल्या हातूनही पूर्ण व्हावं, हाच यामागचा उद्देश असतो. संत गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक महान संत होऊन गेले. तसं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आहे. अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले की ज्यांनी समाजकार्य केलं. त्यापैकीच एक म्हणजे संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज हे कीर्तनकार, समाजसुधारक म्हणूनही ओळखले जातात. संत गाडगे महाराज हे वेगळ्या प्रकारचे संत होते. हे मठामध्ये बसणारे किंवा मंदिरामध्ये जाणारे संत नव्हते, तर ते लोकांमध्ये जाणारे, गावामध्ये जाऊन या ठिकाणी माणसामध्ये देव शोधणारे एक महान संत होऊन गेले. त्यांनी स्वच्छता, समता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन अशा वेगवेगळ्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं होतं. अशा या संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 या दिवशी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव या ठिकाणी झाला. त्यांचं बालपण जर आपण बघितलं तर त्यांचं बालपण अतिशय गरिबीमध्ये, हालाकीमध्ये गेलेलं होतं. त्यांचं पूर्ण नाव डेंबूजी जिंगराजी जानोळकर असं होतं. अगदी लहान असतानाच डेंबूजींचे वडील हे दारूच्या व्यसनामुळे या ठिकाणी मृत्यू पावलेले होते. त्यामुळे त्यांना लहानपणी अत्यंत खडतर असा प्रवास करावा लागला. बालवयामध्ये त्यांना आपल्या मामाच्या गावी राहावं लागलेलं होतं. त्यांच्या मामाची फार मोठी शेती होती आणि मग लहानपणापासूनच त्यांना शेतामध्ये काम करावं लागायचं. मग गुळे राखणं असेल, नांगर धरणे असेल, ही कामं डेंबूजी आवडीनं करायची. लहानपणापासूनच त्यांच्या स्वभावामध्ये एक विशेष गुण होता, तो म्हणजे स्वच्छतेचा. त्यांना लहानपणापासूनच स्वच्छतेची फार मोठी आवड होती.
लहान असतानाच डेंगूजींचं लग्नही झालं, पण डेंगूजी हे संसारामध्ये फार काही रमले नाही. त्यानंतर त्यांनी पुढं संसारात त्यांचं मन लागत नव्हतं. त्यांनी आपलं घरदार सोडलं आणि समाजाचा संसार फुलवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी घराबाहेर पडणं पसंत केलं. त्यांनी अनेक ठिकाणी तीर्थयात्रा केल्या, तीर्थटन केली. ते वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करत असत. ते आपलं जीवन अत्यंत साध्या पद्धतीनं जगत होते. अंगावरती गोंधळी वजा फाटके तुकडे कपड्यांनी जोडलेले कपडे ते वापरायचे. त्यानंतर डोक्यावरती खापराची फुटलेली टोपी असायची. त्याचबरोबर एका कानामध्ये कवडी तर दुसऱ्या कानामध्ये फुटलेली बांगडी ते अडकावायचे. एका हातामध्ये झाडू तर दुसऱ्या हातामध्ये या ठिकाणी गाडगं असायचं. आणि त्यांच्या या वेशभूषेमुळेच लोक त्यांना गाडगे बाबा या नावानं ओळखले जाऊ लागले. गाडगे बाबांनी गावोगावी भ्रमंती करत असताना या ठिकाणी समाजात जी काही अंधश्रद्धा आहे, ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहेत, भोळ्या समजुती आहेत, अस्वच्छता आहे, निरक्षरता आहे, असे प्रश्न त्यांनी या ठिकाणी सोडवण्यासाठी सातत्यानं सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. मग हे प्रयत्न आहेत समाज सुधारण्याचे, समाज प्रबोधनाचे. हे जे कार्य आहे ते कार्य करत असताना त्यांनी कीर्तन सेवेची निवड केली. आपले जे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचावेत, समाजातील लोकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग अवलंबला. कीर्तनासाठी ते जेव्हा गावोगावी जायचे त्यावेळी पहिल्यांदा ते काम काय करायचे तर सकाळी सुरुवातीला ते संपूर्ण गावाची स्वच्छता करायचे. बघा, गाडगे बाबा हे एक कृतिशील समाज सुधारक होते. म्हणजे फक्त ते आपले विचारच मांडत नव्हते, तर आधी स्वतः कृती करायचे आणि मग या ठिकाणी आपल्या कृतीतून आपले विचार या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवायचे. मग अशा प्रकारे गाडगे बाबा ज्या ठिकाणी कीर्तनाला जायचे त्या ठिकाणी ते अगोदर संपूर्ण गावाची स्वच्छता करायचे आणि रात्री आपलं कीर्तन द्यायचे. कीर्तन सेवा करत असताना या ठिकाणी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गाडगे महाराजांचं अत्यंत आवडतं भजन होतं आणि या भजनाने ते आपल्या कीर्तनाला सुरुवात करायचे. कीर्तन करत असताना त्यांचं जे कीर्तन होतं ते कीर्तन म्हणजे समाज प्रबोधनाचा एक महत्वाचा भाग असायचा. या कीर्तनातून ते सामाजिक दांभिकपणा, अस्पृश्यता, कर्मकांड यावरती टीका करायचे. तर समाजाला शिक्षण आणि स्वच्छतेचं महत्व हे कीर्तनातून ते पटवून द्यायचे. आपल्या संस्थेचे तो संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगे महाराज यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कर्मवीरांनी जेव्हा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी जी शिक्षणाची चळवळ सुरू केलेली होती, या शिक्षणाच्या चळवळीला ही संत गाडगे महाराजांनी या ठिकाणी फार मोठं योगदान दिल्याचं किंवा हातभार लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. गाडगे महाराजांचं या ठिकाणी आजच्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झालं. त्यांच्या स्मृतीस परत एकदा विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि माझे जे 2 शब्द आहेत ते या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय कर्मवीर. आदरणीय व्यासपीठ, विद्यालयाचे सर्व सेवक वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, संबंध देशामध्ये गाडगे बाबांची जयंती आणि पुण्यतिथी या दोन्ही गोष्टी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी राबवल्या जातात. गाडगे बाबांचं आणि कर्मवीर अण्णांचं ज्या ज्या वेळेला संबंध आले त्या त्या वेळेला अण्णांचे विचार गाडगे बाबांना आवडायचे. शिक्षणाची दुरागीव पुढे जातात म्हणून, गोरगरिबांच्या मुलांना त्याचा न्याय मिळतो म्हणून. तसं गाडगे बाबांचं स्वच्छता बाबतीत असलेलं
जे अभियान आहे, जो उद्देश आहे, त्या उद्देशानं कर्वेरांना पण प्रेरित व्हायचे. जे जे अण्णांच्या संपर्कात असे समाजसुधारक आले, त्या लोकांचं अण्णांनी सन्मान करायचं म्हणून प्रत्येक कॉलेजला एकेकाचं नाव दिलं गेलं. आपल्या संस्थेत सुद्धा राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने एक महाविद्यालय उभा आहे. ज्या ज्या वेळेला स्वच्छतेचं अभियान घेऊन गाडगेबाबा गावोगाव फिरायचे, त्यावेळेला एका गावामध्ये एकच मुक्काम करायचे. एकाच्या घरी, आता त्यांचं बरोबर काही नसायचं, जेवणाचा प्रश्न असायचा, तर एका वेळेला एका दिवशी एकाच्याच घरी जेवायचे आणि संध्याकाळी मात्र त्यांचं ते कीर्तन व्हायचं. दुसऱ्या दिवशी दुसरं गाव असायचं. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं ग्राम स्वच्छता अभियानासाठी पारितोषिक ठेवलं. 20-20 लाख रुपये ग्रामपंचायतला दिलं जातं. फार पूर्वीपासून होतं. स्वर्गीय आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आबा पाटील यांनी ते अभियान महाराष्ट्रामध्ये चालू केलं. या गावामध्ये स्पर्धा लावली आणि जे गाव महाराष्ट्रात पहिलं येईल त्याला बक्षीस, दुसरं येईल त्याला बक्षीस, तिसरं येईल त्याला बक्षीस. आणि हा संदेश बघता बघता महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यात पोहोचला. आणि आपल्याला माहिती, मी नेहमीच वर्गात कुठल्या गेलं की सांगतो, रस्ता जाताना आपण काय करतो, आपल्याकडे एक झाडू मारून घेतो, 4 झाडू दुसऱ्या झाडात ढकलतो. बरोबर आहे? मान्य करणार नाही. मुलींना परफेक्ट माहित असतं, पण ते आता मान्य करणार नाहीयेत. पण हे वास्तव आहे. ज्या ज्यावेळेला आम्ही गावातनं कुठल्या आमच्या कुणाच्याही गावातनं फिरतो त्यावेळेला आम्हाला दिसतं सकाळी आपल्याकडे कचरा किती गोळा करून आपण घेतो, दुसऱ्या दारात किती ढकलतो. म्हणजे आपण सुद्धा स्वच्छतेचा हा नारा पुढे नेला पाहिजे. आणि स्वच्छता ही खरंच महत्वाची. तुमचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, दवाखान्यात जायचं नसेल, तर स्वच्छता महत्वाची. तुमच्या बेंच खाली जर कागद पडला असेल, कचरा पडला असेल, तर तुम्हीच उचला आणि त्या वर्गात असलेल्या डस्टबिन मध्ये टाका. वर्ग स्वच्छ होईल काय? होईल की नाही? बरं, तुमच्या बेंच खाली कागद कुणाचा पडणार आहे, कचरा कुणाचा पडणार आहे? आमच्या शिक्षकाचा येणार आहे का तिथं? काही तुमचाच असणार आहे. तर आपण ज्या ठिकाणी बसतो तिथला कचरा उचलायचा आणि त्या डस्टबिन मध्ये टाकायचा. आणि हे जर तुम्ही केलं तर खरोखर असं वाटेल की आपण जी पुण्यतिथी करतोय ती पुण्यतिथी सार्थक लागली, असं आम्हा सर्वांना, सेवकांना आणि खरोखरच गाडगेबाबांच्या आत्म्याला सुद्धा त्याची शांती लागेल. मी आहे. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री नागणे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. विद्यार्थी मित्र, आपण संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आणि आपल्या शालेय परिसराची स्वच्छता करण्यासाठी एकत्र जमलो होतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख साहेब यांनी आपल्याला अतिशय छान आपल्याशी संबंधित असं मार्गदर्शन केलं की वैयक्तिक स्वच्छता, परिसराची स्वच्छता, परिसराच्या स्वच्छतेबरोबर वैयक्तिक स्वच्छतासुद्धा महत्त्वाची आहे, हे त्यांनी आपल्या या मार्गदर्शनातून आपणास सांगितलेलं आहे. परिसर स्वच्छतासुद्धा खूप महत्त्वाची आहे. स्वच्छ राहणं म्हणजेच रोगराईला आपल्यापासून दूर पळवणं आहे. आणि तोही संदेश आपल्या भाषणातून माननीय मुख्याध्यापक साहेबांनी दिला. त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आपल्या ज्युनियर कॉलेजचे शिक्षक श्री चव्हाण सर
यांनी सुद्धा आपल्याला अतिशय छान प्रकारे गाडगेबाबांची माहिती सांगितली. अतिशय मुद्देसूदपणे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम श्री चव्हाण सरांनी केलेलं आहे. मी चव्हाण सरांचे अतिशय छान भाषण केल्याबद्दल त्यांच्याही विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थी यांनी अतिशय शांतपणे हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचेही खूप खूप आभार.